गीता 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 म्हणजे काय? गीतेचं असं नेमकं काय महात्म्य की आपण त्याची जयंती साजरा करावी, त्याचं पूजन करावं किंवा त्याचं वाचन करावं, असं नेमकं काय त्याच्यामध्ये महात्म्य? अहो, एवढा सुंदर भाव आहे त्याच्यामध्ये, एवढं सुंदर जगाचं जेवढं काही तत्वज्ञान आहे ते फक्त आणि फक्त गीते मातेमध्ये. असा प्रश्नच नाही की त्याचं उत्तर गीते मातेकडे नाही. म्हणून अशी असणारी जी भगवद्गीता आहे, याची जयंती, याचं पूजन, याचं वाचन आपण केलं पाहिजे, त्याचं पाठांतर आपण केलं पाहिजे. जी स्वतः भगवान परमात्माने अर्जुनाच्या निमित्त करून आपल्या सर्वांना ती गीता सांगितलेली. म्हणतात ना, ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारत अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनी ममत्वामनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणी. अशी असणारी जी भगवद्गीता आहे ती स्वतः भगवान परमात्माने अर्जुनाला सांगितलेली. अर्जुन मात्र निमित्त आहे, पण तुम्हा आम्हाला ती गीता सांगितली गेलेली. आणि एक लिखाण जर कोणी केलंय गीते मातेचं, ते म्हणजे पुराण मुनीना, म्हणजे पुराण मुनी